नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या एक नाव केंद्रस्थानी आहे, ते म्हणजे शरद पवार. त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. कधी त्यांच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचे तर्क लावले जातात, तर कधी पडद्यामागे भाजपासोबत त्यांची बोलणी सुरू असल्याचा बावड्या उठवल्या जात आहेत. लोकसभेत 8 खासदार निवडून आणून शरद पवारांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली होती. त्याच ताकदीमुळे केंद्रीय पातळीवरती त्यांचे महत्त्व प्रचंड वाढले असून भाजप त्यांना आपल्या गोठात ओढण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे भाजप आपले खासदार गळाला लावेल ही भीती पवारांना सतावत आहे. काल जे उद्धव ठाकरेंसोबत झालं तेच उद्या आपल्यासोबत होऊ नये म्हणून पवार आता सावध झाले आहे. आता आपण पाहूया पवारांची दुहेरी चाल काय आहे. शरद पवार आपल्या पक्षातील खासदार आणि आमदारांना धीर देण्यासाठी अधूनमधून भाजपासोबत जाण्याच्या चर्चेला हवा देत असतात. त्यांचे कारण म्हणजे आपल्या पक्षातील कोणताही खासदार आमदार सोडून जाऊ नये आणि सर्वांची सत्तेत जाण्याची आशा पल्लवित राहा, जेणेकरून कोणताही दुसरा पर्यायाचा विचार कोणी करू नये. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि भाजपाचे नवनियुक्त विधान परिषद आमदार हे भाजपाचे सक्रिय सदस्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती असल्याचं मानलं जातं. त्याचबरोबर कौटुंबिक आणि राजकीय धागेदोरे अधिक गुंतागुंतीचे देखील झाले आहेत शरद पवारांसोबत. बघायला गेलं तर नुकतीच जयंत पाटील आणि भाजपा नेते विनोद तावडे यांच्यात झालेली गुप्त भेट हे एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे. आता पाहूया शरद पवार एनडीए मध्ये का जाऊ शकतात. याचे प्रमुख 5 कारण आहेत. एक कारण म्हणजे खासदार फुटण्याची भीती. लोकसभेत 8 खासदार टिकून ठेवणे आणि भाजपाच्या संभाव्य ऑपरेशन लोटस पासून त्यांना वाचवणे हे पवारांसमोरचं मोठं आव्हान आहे. एनडीएत सहभागी झाल्यास हा धोका त्यांचा पूर्णपणे टळू शकतो. शिवाय सन्मानाने गेल्यास 2 मंत्रीपदही मिळू शकतात. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आता आपण कारण पाहूयात 2 नंबरचं कारण. क्रमांक 2, कौटुंबिक आणि राजकीय नातेसंबंध. सुप्रिया सुळे यांच्या वयाचे भाजपामधील वजन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे चर्चेचे पूल तयार झाले आहेत आणि ते सोपं देखील झालं आहे. कौटुंबिक संबंधाचा वापर राजकीय जुळवाजुळीसाठी एक मजबूत माध्यम देखील ठरू शकतो. आता क्रमांक 3, जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट. शरद पवारांचे विश्वासू नेते जयंत पाटील आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट हे दुर्लक्षित करता येणार नाही. पडद्याआड काही घडामोडी करायच्या असल्यास पवार अनेकदा जयंत पाटलांवरती जबाबदारी सोपवतात. त्यामुळे ही भेट अतिशय महत्वाची ठरली जाते. आता क्रमांक 4 पाहूया. काँग्रेसच्या वाढत्या प्रभावाला शह देणं हे देखील महत्वाचं काम आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सातत्यानं वरचढ ठरत असल्यानं स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी पवार नवीन पर्याय शोधू शकतात. काँग्रेसच्या छायेत राहण्यापेक्षा सत्तेत थेट भागीदारी पवारांना अधिक फायदेशीर ठरू शकते. आता 5वा मुद्दा आपण पाहूया. पक्षाचे भविष्य आणि राजाश्रय. पक्षाला केंद्राचा राजाश्रय देणं आणि ईडी सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणाच्या दबावापासून सहकार्यांना मुक्त करणं हाही विचार पवारांच्या मनात असू शकतो. भविष्यातील राजकीय सुरक्षतेसाठी भाजपाशी जुळून घेणं एक व्यावहारिक मार्ग त्यांना वाटत असा. आता आपण पाहूया एनडीएत गेल्यावरती पवारांना काय मिळू शकते. तर मिळू शकते ते म्हणजे केंद्रात मानाचं पान. अर्थातच प्रदीर्घ अनुभवाचा आधार करत सुप्रिया सुळेंना केंद्रात मानाचं मंत्रीपद मिळू शकते. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात अजित पवार यांच्या गटाला शह देखील देत आहेत. अर्थातच भाजपासोबत जाऊन सहकारामधील स्वतःचे वजन वाढवून अजित पवार गटाला राजकीय दृष्ट्या बाजूला करणं पवारांना सहज शक्य होतं. 3रा मुद्दा आपण पाहूया. कायदेशीर दिलासा. पक्षातील नेत्यांवरील केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा थांबल्यास पक्षात असलेली अंतर्गत अवस्था आणि अस्वस्थता संपेल. त्याच्यानंतर आहे किंग मेकरची भूमिका. महाराष्ट्राच्या राजकारणात नियंत्रण मिळवत सत्तेची सूत्र अप्रत्यक्षपणे आपल्या हातात ठेवण्यात ते यशस्वी होऊ शकतात. या सगळ्याचा निष्कर्ष पाहायला गेलं तर 2019च्या पहाटेचा शपथविधी असो किंवा 2023चे बंड, पवार नेहमीच खेळाडू राहिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी केंद्रात विरोधी बाकावरती बसायचं की सत्तेच्या बाकावरती हे ठरवण्याचे त्यांचे सूचक विधान असो किंवा
पक्षात 2 मतप्रवाह असल्याचे मान्य करावे लागणार आहे. हे सर्व बाबी एकच संकेत देतात की पवार एक मोठा खेळ खेळणार आहेत. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची पंचतारांकित हॉटेलमधील गुप्त भेट, हे सर्व डॉट्स जोडले तर एकच स्पष्ट होते की पवार पुन्हा एकदा राजकीय समीकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. आता हा खेळ कोणत्या दिशेला वळतो आणि त्याचा बादशाह कोण ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपल्याला काय वाटतं? शरद पवारांनी भाजपासोबत हात मिळवणी करावी की महाविकास आघाडीत राहूनच संघर्ष करावा की मग फुटण्याची वाट पाहत बसणं हाच पर्याय त्यांच्याकडे आहे का? आपल्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कळवा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रम. महासागर न्यूज.